लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा टिपिकली म्हणतो की इंटिमेसी हा जो टॉपिक आहे हा बिटवीन पार्टनर्स सुद्धा बोलायला लोक थोडंसं पुढे मागे बघतात. सो त्याचं काय रिझन असू शकतं अँड प्रॉब्ली हाऊ डू यू ओव्हरकम इट? की इंटिमसी म्हटलं की लोकांच्या डोक्यात पहिले सेक्स असंच येतं. एक पुरुष आणि स्त्री एकत्र हातात हात घालून चालत जरी दिसले आणि ते कुठल्या तरी दारात शिरले की आपल्या डोक्यात येतं की हा आता हे काहीतरी करणार आहेत. सो त्याच्या बियॉन्ड आपण विचारच करत नाहीये. 40+ स्पेशली पेरिमेनोपॉज मेनोपॉज हा एक भाग येतो आणि तिथे लिबिडो कमी होऊन जातं. नोन सायंटिफिक फॅक्ट आहे. तर देन ऑल्सो देन द इंटिमेसी ऑटोमॅटिकली स्टार्ट्स गोइंग डाऊन टू सम एक्सटेंट. तर हाऊ टू नॅव्हिगेट थ्रू दॅट की ते कसं मॅनेज करायचं? ह्याच्यात पहिलं मला ऍड करायला आवडतं की हे आपल्याला सांगितलं गेलंय की हा आता तू मेनोपॉज होणार आहे, मग देन यू कॅन हॅव सेक्स, और नाव यू आर मेनोपॉजिंग सो यू विल नॉट हॅव सेक्स. म्हणजे हे इतकं आपल्याला बिंबवलं गेलंय की प्रोबॅबली इफ देर इज अ लिबिडो आय एम डिसाइडिंग की आय डोंट हॅव द लिबिडो. रिलेशनशिप मध्ये लोक पडायलाच घाबरतात किंवा एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये असल्यावरती त्यातनं बाहेर पडायची भीती वाटते. ते का होतं? म्हणजे वाय डज दिस हॅपन? सायंटिफिक स्टडी बघितला तर हार्टब्रेक इज ॲज मच ॲज अ फिजिकल पेन, की म्हणजे न्यूरॉन्स तसे पेन देतात आपल्याला, की म्हणजे म्हणून त्याला हार्ट ब्रेक म्हणतात की तेवढ्या इंटेन्सिटीचं ते आपल्या हार्ट मध्ये पेन होत आहे असा टाईप. सो डेफिनेटली आपल्याला आपण वायर्ड आहोत की आपल्याला कुठलंही पेन किंवा ब्रोकन काही नकोय. सो आपण पडताना आपण जसं आपण हातावर पडतोय डोक्यावर पडत नाही, आपण म्हणतो पण आहे की आणि प्रेमात पडतोय. सो पडायचं, बिनधास्त पडायला पाहिजे, म्हणजे प्रेमात पडायला पाहिजे. असंही पडलं पाहिजे, तसंही पडलं. एक्झॅक्टली. सो झाले आता आम्हाला 25 वर्ष पडून झाले. रोज पडायला पाहिजे. रोज. सो आपल्या ज्या आजच्या गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे नेहा येवले आणि ते गेले 25 वर्ष सायकोथेरपिस्टचे प्रॅक्टिस करतायत. सो नेहाला बोलवण्याचं कारण हे आहे की आजकाल इंटिमेसी नेमकं काय ह्या सगळ्यांना प्रश्न आहे. तो आम्हाला पण होता, तसंच कदाचित तुम्हाला पण हा प्रश्न असेल. तर नेहाशी बोलता बोलता खूप गोष्टी लक्षात आल्या, जसं की इंटिमेसीचा नेमका अर्थ काय, सिच्युएशनशिप म्हणजे काय, इमोशनल इंटिमेसी आणि फिजिकल इंटिमेसी याचं कनेक्शन काय आहे, 40शी नंतर जेव्हा इंटिमेसी कमी व्हायला लागते किंवा लग्नानंतर इंटिमेसी कमी व्हायला लागते तर ती कशी परत रिवाईव्ह करायची, या सगळ्या गोष्टींवर आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. मला माहिती आहे तुम्हाला हा एपिसोड नक्की आवडेल, तर शेवटपर्यंत जरूर बघा आणि तुमचे काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका. सो नेहा, पहिला प्रश्न असा आहे की इंटिमेसी म्हटलं की दॅट इज इक्वल टू सेक्स असं एक जनरल म्हणणं आहे किंवा असं मानलं जातं. इज दॅट ट्रू का त्याच्यामध्ये इट्स समथिंग बियॉन्ड सेक्स ऑल्सो? ऍक्च्युली तू म्हणली तसं बरोबर आहे की इंटिमसी म्हटलं की लोकांच्या डोक्यात पहिले सेक्स आहे असंच येतं. पण इंटिमसी 2 प्रकाराची आहे, इमोशनल पण आहे आणि फिजिकल तर आहेच ऑब्व्हियसली. पण आपला जो काही आपलं सगळं लक्ष फक्त फिजिकल पार्टवरच असतं. करेक्ट. आणि मला असं वाटतं की फिजिकल पार्ट अचीव्ह करण्यासाठी तिथे थोडं इमोशनल पण इंटिमसी आपण डेव्हलप करता यायला पाहिजे किंवा आपल्या त्याच्यावर काम करायला पाहिजे. सो आपल्याकडे जर का असं मी मध्ये पण एकदा असं बोलले होते की जेव्हा एक पुरुष आणि स्त्री एकत्र हातात हात घालून चालत जरी दिसले आणि ते कुठल्या तरी दारात शिरले की आपल्या डोक्यात येतं की हा आता हे काहीतरी करणार आहेत. सो त्याच्या बियॉन्ड आपण विचारच करत नाहीये. सो म्हणजे मी आजच्या ह्या आपल्या टॉक मधनं मला जास्त फोकस ह्याच्यावर करायचा आहे की फिजिकल इंटिमसी विल बी सक्सेसफुल किंवा ती आपल्याला डेव्हलप करायची असेल चांगली, तर आपल्याला इमोशनल इंटिमसीवर पण काम करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि मोस्ट ऑफ द कपल्स आर नॉट ट्रेन्ड इन टू इट. बरोबर. किंवा आपल्याला कोणी शिकवत नाही की तुला असा विचार करायचा आहे किंवा हे शेअर करायचं आहे, ते शेअर करायचं, असं आपण कधीच आपल्या मुलांशी पण बोलत नाहीये. बरोबर आहे, खरं आहे. ते पण आहे की ओपनली आपल्या मुलांबरोबर ही चर्चा करणं खूपच इम्पॉर्टंट आहे. आय थिंक इंटिमसी म्हणलं की त्याचा एक वेल डिफाईन्ड काय म्हणतात एक आन्सर रेडीमेड सगळ्यांकडे लक्षात. इंटिमसी इज समथिंग मोर बियॉन्ड द फिजिकल रिलेशनशिप असं पण आहे. पण ते आय थिंक इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर पीपल टू अंडरस्टँड किंवा
दे डोंट हॅव दॅट ब्रॉडर व्ह्यू आतापर्यंत. राईट राईट. आणि आय थिंक आपण जेव्हा आधीचीच बोलत होतो काल नाही का की वी आर डिस्कसिंग दिस टॉपिक. बरोबर. सो तुझे काय प्रश्न आहेत? सो इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. सो माय सन इज लाईक अराउंड 22 years old. सो ही फॉल्स इन टू दॅट कॅटेगरी जिथे सिच्युएशनशिप बद्दल कॉमनली डिस्कस केलं जातं. तर सो दॅट इज व्हॉट ही वॉज आस्किंग हिम. व्हॉट वॉज ही आस्किंग यू एक्झॅक्टली? नाही, आम्ही इनफॅक्ट त्याला असा प्रश्न केला की बाबा आम्ही आता हे नवीन शब्द ऐकतोय सिच्युएशन, सो व्हॉट एक्झॅक्टली डज इट आणि हाऊ डज इट अफेक्ट. सो प्रॉब्ली इफ यू कॅन थोडंसं त्याच्यावरती काही इलॅबोरेट करता आलं तर. सो सिच्युएशनशिप म्हणजे ऍक्च्युली त्याचे दोन एक भाग करूयात. एक की आत्ताच्या पिढीचे जे काही सिच्युएशनशिप आपण हा शब्द ऐकतो किंवा आपल्याला वाटतं की हे म्हणजे काय आहे, तर हे म्हणजे की मला कमिट करायच्या आधीची स्टेज आहे की कोणीतरी मला कुणाबरोबर तरी टाइम स्पेंड करायचा आहे, ते आवडतायत किंवा प्रेमात पडायच्या आधीची थोडीशी एक स्टेज आहे. बरोबर. कदाचित मला ती व्यक्ती आवडती आहे, खूप मला तिच्याबरोबर सहवास पण हवा आहे, पण ऍट द सेम टाइम मला तिला काही वचन द्यायचं नाहीये की मी तुझ्याशी लग्न करणार आहे किंवा मी तुझ्याच बरोबर आयुष्यभर राहणार आहे किंवा इट इज लाईक अ एक्सक्लुझिव्हिटी काही त्याला हवी आहे. म्हणून मग त्याला सिच्युएशनशिप म्हणतायत. आणि त्याच्यात एक मेन जो रिलेशनशिप आणि सिच्युएशनशिप मधला फरक मला जो मी ऐकते जे तरुण पिढींकडनं की असं आहे की मी एक्सप्रेस नाही करत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा आय लव्ह यू, हे म्हटलं गेलेलं नाहीये. पण मी तुला मेसेज करते, तू मला मेसेज करतो, आपण खूप फिरतो, दिवस एकत्र घालवतो, रात्रभर चॅट पण करतोय, व्हिडिओ कॉल करतोय, सगळं करतोय, फक्त तिथे एक्सप्रेशन झालेलं नाहीये की माझं तुझ्यावर प्रेम आहे. सो दॅट इज सिच्युएशनशिप. बट डझंट इट मीन दॅट दे आर ट्राइंग टू जस्ट शाय अवे की त्यांचं ऍक्च्युली. आता एक्झाम्पल सांगते. मी अँड अजय बिफोर वी गॉट मॅरिड वी वर इन कोर्टशिप 10 years. ओके. नोवेअर वी सेड की आम्ही एकमेकांची लग्न करणार आहोत वगैरे. कुठे आपण अशी इट नॅचरली फ्लू. प्रॉब्ली ते एक जनरेशन बॅक होतं. पण होतं ना, म्हणजे प्रेम आहे, हे आहे, आय लव्ह यू पण बोलून झालं आणि निखळपणे लाईक सिच्युएशनशिप हा शब्द नव्हता वेल डिफाईन्ड मिनिंग नव्हतं. पण मे बी आपण होतो सिच्युएशनशिप मध्ये. म्हणजे आपण पण सिच्युएशनशिप्स केलेले आहेत, आपल्या पिढीने पण केलेले आहेत, आपल्या आधीच्या पिढीने पण केलेले आहेत, पण आपण एवढे त्याच्यावर क्लिअर नव्हतो. आत्ताची ही पिढी आपण जेनझी म्हणूयात किंवा त्यांच्या नंतरची आता पिढी, इव्हन मिलेनियल्स वेगळंच आहे सगळा प्रकार. पण जे जेनझी ते खूप एकदम क्लिअर आहे की त्यांच्या की हे असं आहे ते तसं आहे, म्हणजे रिलेशनशिप्स बद्दलचं किंवा डेटिंग बद्दलचं. तर ते बऱ्यापैकी त्यांचे खूप क्लिअर टर्म्स आणि लेबल्स, आता जे आपण जेनझीचे लेबल्स वगैरे म्हणतोय ते तिथूनच येतात, कारण ते क्लिअर आहेत म्हणून ते त्याला शब्द देत आहेत. ओके. आपण खूप क्लिअर नव्हतो म्हणून आपण लाजत होतो किंवा मग आपण बोलायला लाजत होतो. त्यांचं तसं नाहीये. दे वॉन्ट टू प्रोटेक्ट देमसेल्व्हज. हा, ते जास्त अवेअर आहे. रिलेशनशिप म्हटलं की लेट्स से वाय. अगदी बरोबर आहे. सो ते जास्त आपल्यापेक्षा अवेअर आहेत आणि ते जास्त क्लिअर आहेत, त्यामुळे ते सगळे लेबल झालेले आहेत रिलेशनशिप बद्दलचे. करेक्ट. सो तू अजून एक काहीतरी पार्ट बोललीस ना की सिच्युएशनशिप मध्ये सो दुसरा पार्ट वुड बी की जे मला वाटतं की सपोज आता हे तर आपण जेनझी किंवा यंग लोकांबद्दल बोललो, पण असे कपल्स की जे एकत्र आहेत की बाबा कलिग्स आहेत किंवा जसं नॅचरली काहीतरी ऑर्गॅनिक ओळख झालेली आहे, पण त्यांना म्हणजे लग्नाच्या वयात आहेत पण त्यांना कमिट करायचं नाहीये किंवा ते एक आपण जेव्हा इंटिमसी हा विषय आज जर का बोलतोय तर त्याच्यात सगळ्यात खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की फिअर ऑफ कमिटमेंट किंवा फिअर ऑफ रिजेक्शन, फिअर ऑफ अबेंडनमेंट. सो मग त्या भीतीने मी कमिट करत नाहीये किंवा मी एक्सप्रेस करत नाहीये, कारण मग मी ज्या क्षणात मी एक्सप्रेस करीन की माझं तुझ्यावर प्रेम आहे, समोरची व्यक्ती लगेच आपला फायदा घेते का, मग ती आपल्याला युज करते का, अब्यूज करते का, किंवा मग अजून त्यातनं काही वाईट घडणारे प्रकाराची आपल्याला जी भीती असते, बरोबर, त्याच्यामुळे आपण एक्सप्रेस करत नसतो. आणि मग त्यालाही एक काइंड ऑफ ते सिच्युएशनशिपच आपण म्हणूयात. करेक्ट. आणि या सगळ्या जसं ह्यांनी पण अजय पण बोलला की सिच्युएशनशिप हे सगळं आधीपासून पण आहे, पण आता सगळ्या फक्त गोष्टी आपण डिफाईन करतोय. पण याचे काही प्रोज अँड कॉन्स आहेत का? आय वुड रिअली वॉन्ट टू नो दॅट.
सिच्युएशनशिपचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत ऍज अ काउन्सिलर यू वुड वॉन्ट टू सिच्युएशनशिप कॅन गो ऑन फॉर एव्हर. म्हणजे की तुम्ही सगळं करताय फक्त कमिट करत नाही. सो म्हणजे त्याला काही एंड नाहीये. सो म्हणजे माझ्या मते तर की सिच्युएशनशिप शुड बी अ स्टेप टुवर्ड्स रिलेशनशिप. पण काही लोक तसेच बराच काळ स्पेंड करतायत. दॅट इज नॉट अ गुड थिंग मला असं वाटतं. मग डिसिजन मेकिंग थोडं कुठेतरी स्लो होऊन जातंय का? एक्झॅक्टली. आणि मग तुमचे सपोज तुमचं लग्नाचं वय होत आहे पण तुम्ही तयारच नाही आहात, रेडीच नाही आहात. म्हणजे असं नाहीये की लग्नाला काही तुम्ही या वर्षी लग्न करायलाच पाहिजे किंवा काही. बट जर का सगळं तुमचं चांगलं चाललंय, तुमचं यू बोथ आर डुईंग वेल, मग त्यात काय हरकत आहे कमिटमेंटला किंवा रिलेशनशिपला. बरोबर. आपल्याला असं म्हणता येईल का की सिच्युएशनशिप आणि लेट्स से रिलेशनशिप याच्या मधलं एक जे थिन लाईन आहे, जे लोक आजकाल डिफाईन करतात किंवा लोक जे म्हणतात की आम्ही वी आर नॉट बॉन्डेड विथ इच अदर पण आम्ही आता लिव्ह इन मध्ये आहोत. सो ही त्यातली मधली स्टेज असू शकते का बिटवीन अ सिच्युएशनशिप अँड अ रिलेशनशिप? लिव्ह इन अजून पुढची स्टेज होईल. ओके. की रिलेशनशिपच्या पुढे मग तुम्ही की आता परत लिव्ह इनला पण अगेन 2 भाग आहेत. की एक की आम्हाला लग्नच करायचं नाहीये, आम्ही लिव्ह इनच करणार आहोत, आम्हाला लग्नाच्या बंधनात पडायचं नाहीये, हे स्टेटमेंट्स असतात. किंवा मग ते एक वेगळा भाग झाला की जे लोक लिव्ह इन करतायत. दुसरा भाग आहे की आम्हाला लग्न करायचंय पण त्याच्या आधी ट्राय करायचंय, लाईक टेस्ट द वॉटर्स. की थोडंसं बघायचंय की सवयी म्हणा की आमचं जमतंय का नाही, असं डेट करतोय छान वाटतंय पण एकत्र राहून कसं वाटतंय, प्रायव्हेट स्पेस आपण शेअर करतो तर कसं वाटतंय, बरोबर आहे, ते बघायचंय. म्हणून लोक लिव्ह इन करतायत. बरोबर आहे. सो अगेन की जे लग्न नाहीच करायचंय तो वेगळाच भाग आहे. पण मग लिव्ह इन करून जे परत लग्नाची पुढची अजून म्हणजे सो जसं आपण बोललो की सिच्युएशनशिप, रिलेशनशिप, मग लिव्ह इन आलं, मग त्याच्या पुढची स्टेप आली मॅरेज. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे एक टू बी शुअर की तुम्ही ज्या पार्टनर बरोबर कमिट करताय ते बरोबर आहे की नाही. इनफॅक्ट मध्ये असं पण होतं का की पुढे जाऊन त्यांच्यामध्ये जे काय प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे ते कमी होऊन जातात? हो, मला तरी आता असं वाटतं. कारण एवढं जेव्हा मी कपल्स म्हणजे मॅरिड कपल्स जेव्हा येतात थेरपीसाठी किंवा काही त्यांच्या इश्यूज साठी, सो तेव्हा मला कधीतरी वाटतं की लिव्ह इन इट वुड हॅव बीन अ गुड ऑप्शन. की एवढे तुम्ही दोघं एक्स्ट्रीम होते, एवढं सगळं एक्स्ट्रीम होतं, तुम्ही एकत्र कधी थोडे 1-2 महिने जरी राहून बघितलं असतं तर तुम्हाला कळलं असतं की कम्पॅटेबिलिटी कळते. कुठली पण असो, फिजिकल असो, तुमची काही इवन रोजच्या अगदी साध्या हॅबिट्स असो, कितीतरी गोष्टी असतात की ज्या तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीबरोबर राहायला जाता करेक्ट तेव्हाच कळतंय. करेक्ट. की तुमचे खूप मोठे म्हणजे इट्स अ व्हेरी डीपर काइंड ऑफ टॉपिक की लिव्ह इन का बेटर आहे टू ट्राय मे बी ट्रायआउट साठी म्हणेन. की जर का तुम्हाला लग्न करायचं त्याच्या आधी थोडंसं टाइम स्पेंड करायला चांगलं एक स्टेज आहे ती. करेक्ट. तर असं मला वाटतं की नाव देर आर हे की नाही टू स्कूल ऑफ थॉट्स. आय थिंक विल यू बी रेडी इफ आदित कम्स अँड टेल्स की आय वॉन्ट टू बी इन आय थिंक प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी हा प्रश्न येणार. म्हणजे मुलगा असो, मुलगी असो, काही असो, पण विल हॅव टू बी रेडी विथ. पण मग आता दुसरा प्रश्न आहे, आय थिंक आय विल गो बॅक टू दॅट मॅरेज वाला क्वेश्चन. लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा टिपिकली म्हणतो की इंटिमेसी हा जो टॉपिक आहे हा बिटवीन पार्टनर्स सुद्धा बोलायला लोक थोडंसं पुढे मागे बघतात. सो त्याचं काय रिझन असू शकतं अँड प्रॉब्ली हाऊ डू यू ओव्हरकम इट? कारण आपल्या म्हणजे अगेन मी इंडियन कल्चरला नावं ठेवणार नाही, पण आपल्या कल्चरमध्ये सेक्स हा भाग आपण कधीच आपल्या मुलांशी बोलत नाही. आपण आपल्या आई वडिलांशी कधी बोललेलो नाहीये. खूप कमी फॅमिलीज आहेत की जिथे अगदी बॉयफ्रेंड आहे, रिलेशनशिप आहे हे सुद्धा शेअर केलं जातं अजून सुद्धा. म्हणजे आता सुद्धा मी इनफॅक्ट कालच एका मुलीशी बोलले. तिचे पेरेंट्सला आधी ती स्वतः आली होती, नंतर ती तिच्या पेरेंट्सला घेऊन आली होती की तिचं 8 वर्षाचं रिलेशनशिप आहे त्या मुलाबरोबर. आणि हाईट म्हणजे ते भेटलेत अरेंज मॅरेजच्या सेटअप मध्ये, म्हणजे मॅट्रिमोनियल साईटवरनं ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. पण नंतर फॅमिलीमध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट झाले तर फॅमिली आता रेडी नाहीये. ओके.
सो ती म्हणली की मी घरी कसं सांगू की मला हा आवडतोय, बरोबर आहे. कारण ते तर समजतात की हा अरेंज मॅरेज होतं, आम्ही नाही म्हणून टाकलाय. बरोबर आहे. So म्हणजे बरोबर हे ओपन डायलॉगच नाहीये. म्हणजे सेक्स तर खूप पुढची गोष्ट आहे की आपण आपल्या पेरेंट्स बरोबर किंवा आपल्या मुलांबरोबर बोलतोय. इथे रिलेशनशिप बद्दलच बोलू नाही शकत आहे आपण. सो डेफिनेटली की म्हणून मग इंटिमसी हा अगेन म्हणजे झाकून सगळं ठेवलेलं, लपून ठेवलेलीच गोष्ट आहे आता. बरोबर. आय मीन आय एम होपिंग की वी विल बी, म्हणजे आपण एक अनफोल्ड करू शकू हळूहळू की हाऊ इट इज इम्पॉर्टंट. करेक्ट. सो आता असं होतं ना की असं आहे का की यु नो a partner can have different needs, like the two partners can have different needs, different logics about intimacy, किंवा एकाला एक गोष्ट पर्टिक्युलर वेनी आवडते, बट ऑफन हे डिस्कशन होत नाही. असं पण होतं का? आणि हाऊ कॅन एनीबडी नॅव्हिगेट थ्रू दॅट, की कसं यातनं हाऊ टू कम टुगेदर की आपण इंटिमसी बद्दल पार्टनरशी इझिली बोलू शकू, कम्युनिकेट करू शकू. सो जसं तू म्हणली की इंडिव्हिज्युअल व्यक्तीच ट्रेंड नाही आहे त्याबद्दल बोलणे, म्हणजे आपण पेरेंट्सशीच बोललेलो नाहीये, आपण कधी ओपनली मित्रमैत्रिणींशी सुद्धा बोललेलो नाहीये या विषयावर. बायका, मला असं वाटतं की बायका जरा शेअर करतात, मुली शेअर करतात, पुरुष तर अजिबात शेअर करत नाही बऱ्याच वेळा इंटिमेसी, किंवा म्हणजे जेव्हा त्यांची ऍक्च्युअली खरं रिलेशनशिप असतं तेव्हा नाही करत, असं ते बऱ्याच बोलत असतील कदाचित. सो आपण शेअर करायलाच शिकलो नाहीये. मग जर का मी हे इन जनरलच शेअर करायला नाही शिकले तर मग मी पार्टनर बरोबर पण ते मला ऑकवर्डच वाटणार आहे. ओके. सो म्हणजे एखादी 35 वर्षाची मुलगी की जी एक 8-10 वर्ष लग्न झालेलं आहे असं कपल माझ्यासमोर बसलो आणि मी असं बोलले की ती म्हणली की ह्याचा खूप हाय लिबिडो आहे आणि हा खूप असा आहे आणि तसा आहे. शी वॉज व्हेरी, म्हणजे ती खूप अशी वोकल बोलली ते पहिल्यांदा. तर मी जेव्हा तिला म्हटलं की मग हेच आपल्याला ह्याच्यावरच काम करायचं ना, की तुम्ही दोघं एक्स्ट्रीम जर का आहात तर मग इंटिमसीवर काम करायला पाहिजे आपल्याला. मी असं प्रपोज केलं तर तिचा पहिला त्याच्यावर ऑब्जेक्शन काय होतं, ह्याच्याबद्दल काय डिस्कस करायचंय, आणि ती अशी लाजली आणि की अशी लाजून की ह्याच्याबद्दल कसं इथे बोलायचं. बरोबर आहे. मग मी तिला म्हटलं की अगं तुम्ही त्यासाठीच आलायत हे तुला कळतंय का, की हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे तुमच्या, लग्न तुमचं झालेलं आहे, एवढे छोटी मुलं आहेत, तर हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे, मग हे तुला इथे बोलायला काय त्रास आहे. तर ती म्हणली मी असं कधी बोललीच नाही कोणाशी. करेक्ट. आणि द मॅन वॉज होपिंग की आय विल हेल्प हर टू ओपन अप, कारण तो आधी येऊन माझ्याशी बोलला आणि त्यांनी मला हे सगळे इश्यूज आहेत हे सांगितलं होतं की दे आर, की तो म्हणला मला त्रास होतोय. सो त्याला वाटलं की मला काहीतरी त्रास होतोय, सो आय नीड टू गो टू अ सायकॅट्रिस्ट, किंवा मी कुठेतरी जायला पाहिजे, काहीतरी हेल्प घ्यायला पाहिजे, बिकॉज आय फील लाईक बीइंग इंटिमेट विथ हर, बट शी इज नॉट रेडी. मोस्ट ऑफ द टाइम शी इज नॉट रेडी. म्हणून ते दोघं आले नंतर. सो म्हणजे आपण जर का ओपनली आपल्या पेरेंट्सशी बोललो नाही, आपल्या मुलांशी बोललो नाही, आपल्या मित्रांशी बोललो नाहीये, तर मग पार्टनरशी पण बोलत नाहीये. पण मला जस्ट क्युरियस आहे ना, पुढे काय झालं, म्हणजे त्या केसचं पुढे काय झालं, कसं अनफोल्ड झालं ते. किंवा मग दुसरा प्रॉब्लेम रिलेटेड प्रश्न आहे की ही जी सिच्युएशन होती, म्हणजे आता जे कपलचं एक्झाम्पल दिलं, तर आपण असं म्हणू शकतो का की लेट्स से आफ्टर 5 or 8 years into the marriage, प्लस तुमचं स्वतःचं जॉब चालू असतो किंवा तुमचा काय बिझनेस आहे, तर त्याचा वर्क स्ट्रेस किंवा सराउंडिंग कम्युनिटीचं पिअर प्रेशर, त्याच्यामुळे या गोष्टी अशा होऊ शकतात. मला असं वाटतं इंटिमसीला स्टेजेस असतात. की म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट युअर सेइंग, की सुरुवातीला जेव्हा तुम्ही जस्ट लग्न झालंय तेव्हा फॅमिलीचं प्रेशर आहे, नवीन घरात मुलगी गेली आहे, तिला ऑकवर्ड वाटतंय की काय कपडे घालायचे, इथपासनं सगळं मे बी कधीतरी कंट्रोल पण केलं जातं, किंवा तुम्ही बेडरूम मध्ये दोघांनी कधी शिरायचंय इथपासून म्हणजे लाज वाटत असते किंवा कंट्रोल केलं जातं. सो त्या स्टेजमध्ये पहिलं ते पिअर नाही, पण जे काही फॅमिलीचं थोडंसं प्रेशर नाही म्हणणार मी, पण एक कन्सर्न असतो. मग त्याच्या पुढे तुम्ही थोडंसं गेलं की मग फायनान्शियल येतं, की जसं ह्या कपलचं आता मी उदाहरण दिलं, तर तो मला ओपनली बोलला की जेव्हा मी लग्न केलं तेव्हा आम्हाला रूम पण नव्हती प्रायव्हेट,
स्वतः दोघांना, म्हणून मी पैशाच्या मागे लागलो. सो दॅट स्टेज कम्स अप की मग पुरुष हा पैशाच्या मागे धावतोय आणि बिकॉज त्याला प्रोव्हाइड करायचं आहे की आपल्याला चांगलं घर करूयात म्हणजे मग आपल्याला प्रायव्हेट स्पेस मिळेल, पण बाय द टाइम प्रायव्हेट स्पेस मिळतीये तर मुलं आलेली आहेत. करेक्ट. मग मुलं आली, मग मुलांमध्ये, मग एकदा की मुलांमध्ये लोक म्हणजे प्रेग्नन्सी आली, खूप सारे लोक येऊन बोलतात की आम्ही प्रेग्नन्सी मध्ये काही करत नाहीये, काही लोक बोलतात पोस्ट डिलिव्हरी करत नाहीये. सो ते 3-4 वर्ष असेच जात आहेत. सो म्हणजे प्रत्येक स्टेजला वेगवेगळे म्हणजे चॅलेंजेस म्हणूयात किंवा आपल्या आयुष्याचा तो टप्पा आहे, म्हणजे त्यात काही चुकीचं पण नाहीये, पण मग इंटिमसी हा विषय मागे पडतोय. आणि मग जेव्हा तुम्ही वन ऑफ द पार्टनर इज नॉट सॅटिस्फाईड, मग तिथे फ्रिक्शन तयार होत आहे. बरोबर आहे. तिथे अजून मग बाकीचे स्लिप्स पण घडतात, मग अफेअर्स किंवा अशा गोष्टी घडतात. बरोबर आहे. की मग ती प्रेग्नेंट आहे, मग ती बाळाला ब्रेस्ट फीड करतेय, मग ती आईकडेच गेलेली आहे, मग मी इथे एकटाच आहे, किंवा बऱ्याच म्हणजे हे मी असं अगदी पुरुषांनाच हे नाही करणार, बट इट कॅन हॅपन. येस. नाही, पण आय एम क्युरियस, अजय, यू ब्रोक मी इन बिटवीन. मला सांग व्हॉट हॅपन्ड अबाउट दॅट केस. आय रिअली वॉन्ट टू नो, यु नो, हाऊ डिड यू हेल्प देम नॅप, म्हणजे तू सोल्युशन काय दिलंस, यु नो? सो सोल्युशन मी काही दिलं नाही, म्हणजे हे अगदी म्हणजे लोकांना असं वाटतं की मी सोल्युशन्स देते, पण सोल्युशन नाही आहे ते. मी तिला आत्ता तर म्हणजे ती कालच येऊन गेलेत, म्हणजे म्हणून ते अगदी माझ्या डोक्यात होतं फ्रेश. सो मी तिला म्हटलं की तू एकटी आहे. सो म्हणजे खूप आश्चर्याची ही गोष्ट आहे की तिला तिच्या नवऱ्यासमोर पण इंटिमसी बद्दल बोलायचं नाहीये. ओके. सो प्रॉबब्ली जेव्हा ती एकटी येईल तेव्हा ती ओपन अप होऊन बोलू शकेल. करेक्ट. सो माझं हे सजेशन जनरली असतं की कपल्सशी मी बोलते, पण जेव्हा मला दिसतं की वन ऑफ द पर्सन इज शाय, मग मी जनरली ती म्हणजे स्त्रीच असते. म्हणजे तिला ते कम्फर्ट डेव्हलप झालं पाहिजे टू ओपनली स्पीक पहिल्यांदा. तू माझ्यासमोर, म्हणजे मी जरी म्हणजे विरहित व्यक्ती नाहीये, आपला नवराच आहे की ज्याच्या बरोबर आपण रोज एवढे वर्ष घालवलेत. करेक्ट. तर नेहमी ती तुझ्याशी जास्ती कम्फर्टेबली पहिले बोलू शकेल का? And then maybe she needs that. So probably याच्यामध्ये अजून एक दुसरं असू शकतं, I mean not to pinpoint, but you being a female counselor, probably she was comfortable talking to you. मोस्ट ऑफ द टाइम होतं. सिच्युएशन थोडीशी वेगळी असते, पण अशी हेल्प मिळू शकते आणि त्यातनं सोल्युशन्स निघू शकतात. अगदी. आणि लोकांना वाटते की ह्याच्यात काय शिकायचं आहे, म्हणजे लाईट घालवायचे, ब्लँकेट घ्यायचे, एवढंच आहे. म्हणजे लोकांना त्याच्या पलीकडे काही माहित नाहीये किंवा दे डोंट वॉन्ट टू लर्न. येस, बेसिकली. किंवा ती म्हणली हे एक्सप्लोअर करण्यासारखं काय. करेक्ट. म्हणजे मला हिट केलं की हाऊ इज, म्हणजे किती इग्नोरंट आहे हा विषय, किंवा आपण किती इग्नोर करतोय. की आपण स्वयंपाकाबद्दल आपण रेसिपी शोधतोय, मुलांना कसं वाढवायचं त्याच्यासाठी पेरेंटिंगची पुस्तकं वाचतोय, प्रेग्नन्सी मध्ये काय ते संस्कार वर्ग करतोय, सगळं करतोय, पण मग अबाउट इंटिमसी आपल्याला काही शिकायचं नाही. काही नाही. म्हणजे मॅरेजचा खूपच मोठा भाग आहे इंटिमसी इज सो इम्पॉर्टंट. आणि असं होतं ना की आता आपण बघतो की यंगस्टर्स वगैरे डेटिंग खूप ऑफन असतं आणि हे, पण ॲज यू स्टार्ट गेटिंग टू मॅरेज, चिल्ड्रन किंवा मी टाइम किंवा एकमेकांबरोबरच फक्त वेळ घालवायचा, तर हे खूप कमी होतं. डेटिंग वगैरे पण कमी होऊन जातं. आम्हाला पण इन बिटवीन किड्स छोटे होते तेव्हा ऑफकोर्स खूप आम्ही टाईड अप होतो, पण आता वी मेक इट अ पॉइंट की एकत्र फक्त दोघंच जायचं. किड्स, I mean, now that they've grown up, तेच आम्हाला तुम्ही दोघं जा, this time around तुम्हीच दोघं जा. सो मग जे तू जसं मगाशी स्टेजेसचं बोललात ना, तर मला असं वाटतं की 40s मध्ये लोक आली की थोडंसं ऍक्च्युली ते फ्री असतात. सो त्यांनी या गोष्टीवर जास्त फोकस करायला पाहिजे. ते मिस आउट होतंय का कुठे? हो, कारण आपल्याकडे असं होतं की आता 40 झाली, आता काय करायचंय, आता काय नवीन त्यात आहे, एवढे वर्ष तर करतोय सगळं, एवढे वर्ष तर आता मुलं मोठी झाली. कधीतरी जसं आधी मुलांना ऑकवर्ड, म्हणजे जसं टीनेजर्सला आई वडिलांबद्दल ऑकवर्ड वाटत असेल, तसं आई वडिलांना पण टीनेजर्स म्हणजे मुलं मोठी झाली आहेत म्हणून सगळं ऑकवर्ड वाटतं की मग आता आपण एकत्र कसं बसायचं, मग एकत्र हात कसा धरायचा, किंवा हे सगळं ऑड वाटायला लागतं. पण ते परत चुकीचं आहे. तुम्ही मग परत तेच सायकल रिपीट करताय. तुमच्या मुलांना काय शिकवताय की बायकोचा हात धरायचा नाहीये लोकांसमोर. सो हे म्हणजे हे सायकल असं चालू आहे. ते किती नॅचरल आहे
हे दाखवूनच द्यायचं नाही की बाबा आपण नवरा बायको आहोत तर आपण एकत्र बसून टीव्ही बघू शकतो, किंवा कधीतरी तुम्ही आमच्या बेडरूम मध्ये आले, आम्ही पडलेलो आहोत दोघे मस्त, तो त्याच्या फोनवर आहे, मी पुस्तक वाचतेय, तरी इट इज ओके. पण मग हे जसं हा म्हणतोय ना की ही जी 40शी वाली अगेन स्टेज आहे, तिथे आपण इनफॅक्ट खूप एक्सप्लोर करू शकतो आपण, कारण आपल्याला तसेच फायनान्शियली पण थोडे आपण सेटल्ड आहोत, मुलं मोठी झाली आहेत, म्हणजे त्यांची जबाबदाऱ्या कमी झालेल्या आहेत. सो यू बोथ कॅन गेट टाइम. सो दिस इज एक्झॅक्ट टाइम फॉर स्टार्टिंग टू डेट अगेन. करेक्ट. किंवा स्टार्टिंग टू स्पेंड दॅट टाइम. मग डेटिंग म्हणजे काय काय येऊ शकतं त्याच्यामध्ये? म्हणजे डेटिंग म्हणजे ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की डिनरला जायचं हा एक डेटिंगचा भाग झाला. अजून काय डेट किंवा स्पेंडिंग टाइम टुगेदर टू हॅव बेटर इंटिमसी, ह्याच्यासाठी काय काय अजून काय सोल्युशन्स काय आहेत किंवा काय काय करू शकतात असे ओल्डर कपल्स? डिपेंड ऑन तुमच्या आपल्या आवडीनिवडी आहेत, दोघांच्या आवडीनिवडी आहे. आणि मी हे प्रत्येक कपलला सांगते की तुम्ही जर का एक्स्ट्रीम आहात तर तुम्हाला कधीतरी मिडल ग्राउंडला यायला लागेल, की तू नॉनव्हेज खाते, हा व्हेज खातो, तर मग कधीतरी तुला पण थोडंसं स्वतःचं बाजूला ठेवून त्याच्याबरोबर जाऊन व्हेज ट्राय करायला पाहिजे, किंवा त्यांनी नॉनव्हेज ट्राय करायला पाहिजे. किंवा बऱ्याच वेळा अल्कोहोल बद्दल असतं की हे खूप सिगरेट पितात आणि हे खूप दारू पितात, किंवा मग ह्यांना तर सारखं रनलाच जायला आवडतं, मग मला तर रन नाही आवडत. मग हे जेव्हा होतं मग तेव्हा मग ती लेफ्ट आउट फील करते किंवा तो लेफ्ट आउट फील करतो. सो मग सपोज आता एखादा पुरुष आहे की जो खूप रनिंग मध्ये आहे, तर त्यांनी म्हणावं की बाबा आपण वीकेंडला एखादा लॉंग वॉक करूयात का, तुला वॉक आवडतं ना, मग आपण दोघं वॉक करू. म्हणजे ते डेलिबरेट एफर्ट घेतला पाहिजे की मग तिला काय आवडतं हे आपण बघायला पाहिजे की नाही, म्हणजे दॅट इज अ क्वेश्चन. किंवा आणि सगळ्यात महत्व म्हणजे की हे इमोशन, म्हणजे हे जे टाइम स्पेंड करणं किंवा डेटिंग करणं हे तर खूप आपण कॅज्युअली बोलतो, पण ह्याच्यात मला असं वाटतं की कंपॅशनची भावना यायला पाहिजे, की माझ्या बायकोला काय आवडतं ते मी करतो, किंवा माझ्या नवऱ्याला आज हे आवडतं म्हणून मी आज हे त्याला करून खाऊ घालते. बरोबर. सो हे एकमेकांसाठी करण्याची भावना यायला पाहिजे. एक्झॅक्टली. सो दॅट इज द फॉर्म ऑफ इमोशनल इंटिमसी वेअर यू आर डीलिंग विथ इच अदर्स नीड्स अँड लाईक्स अँड डिसलाईक्स विथ कंपॅशन, नॉट जस्ट रिजेक्टिंग देम ऑल द टाइम, और नॉट जस्ट ट्राईंग टू जस्ट पुट युअर सेल्फ फर्स्ट. कारण आता अजून एक सेल्फ केअरच्या नावाखाली आपण हेही बघतो की हो मी माझं करणार, मी माझं करणार, मी माझं जाणार, मी हे करणार, तू तुझं कर, मी माझं करतो. पण मग तुम्ही एकत्र का आहात? बरोबर. म्हणजे कधीतरी ठीक आहे, ऑफकोर्स यू शुड हॅव युअर इंडिव्हिज्युअल फ्रेंड सर्कल किंवा आपले असावे, पण एकत्र पण तर राहायचे, एकत्र करायला पाहिजे ना काहीतरी. म्हणजे ऍक्टिव्हिटीज म्हणा, काही इव्हन सोशल सर्कल पण तुमचं एकत्र काहीतरी पाहिजे, कॉमन फ्रेंड्स पाहिजे, नाही तर एकदम ड्रिफ्टिंग अवेच होऊन जातं. सो मग तिथेही इंटिमसी डेव्हलप करण्याचा हा एक मोठा भाग आहे की तुम्ही एकत्र टाइम स्पेंड करणं, तुमचे आवडीनिवडी एकमेकांच्या जपणं, एकमेकांसाठी काहीतरी स्पेशल करायचा प्रयत्न करणं कंटिन्युअस. म्हणजे इट कॅन बी रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या करतो त्या पण. हो अगदी, की मी माझा चहा किंवा चहा ठेवला, मी माझा तुझी कॉफी करू का. इट कॅन बी व्हेरी सिम्पल, की दोघं चहा कॉफी पितायत तर मी चहा ठेवलाय, तुझी कॉफी. इट इज अ व्हेरी सिम्पल थिंग यू कॅन डू. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यावर फेल्ट लव्ड, ते खूप इम्पॉर्टंट. आणि असं पण आहे ना की 40+ स्पेशली पेरिमेनोपॉज, मेनोपॉज हा एक भाग येतो आणि तिथे लिबिडो कमी होऊन जातं, नोन सायंटिफिक फॅक्ट आहे. तर देअर ऑल्सो then the intimacy automatically starts going down to some extent. तर हाऊ टू नॅव्हिगेट थ्रू दॅट, की ते कसं मॅनेज करायचं? ह्याच्यात पहिलं मला ऍड करायला आवडतं की हे आपल्याला सांगितलं गेलंय की हा आता तू मेनोपॉज होणार आहे, मग देन यू कॅन हॅव सेक्स. ओके. और नाउ यू आर मेनोपॉजिंग सो यू विल नॉट हॅव सेक्स. ओके. म्हणजे हे इतकं आपल्याला बिंबवलं गेलंय की प्रोबॅबली इफ देर इज अ लिबिडो आय एम डिसाइडिंग की आय डोंट हॅव द लिबिडो. ओके. म्हणजे पहिल्यांदाच ठरवायचं, म्हणजे आधीच ठरवून टाकलंय की प्रत्येकालाच असं होतं असं काही नाहीये. ओके. की प्रत्येकालाच मेनोपॉज फेज मध्ये हे होणार आहे किंवा तिची इच्छाच नसणार आहे, डिझायर नसणार आहे, असं काही नाही आहे. कारण किती आपण बघतो ना, देयर इज सो मच. आता मेनोपॉजला पण खूप जास्ती इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. मी म्हणत नाही की नाही दिला पाहिजे असं नाहीये, ग्लोरिफाय थोडस झालंय, ट्रेंड. यू हॅव टू, चेंजेस होतात बॉडीमध्ये, हे तर आहेच आहे डेफिनेटली. पण द थिंग इज की
इतकं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण जनरलाइज करायला जातो. मग हे सगळं मलाच अप्लाय होतंय की काय? अगदी बरोबर आहे. आणि एवढं आपल्याला सगळीकडनं मटेरियल कंटेंट हा. मिळत आहे हा, की आपण ते इतकं म्हणजे की हो मग हिला होतंय मग मला पण बरोबर होतंय आहे. का, बरोबर किंवा आहे. मग हे रील बघितलं मग आता ते मला होणार आहे माझी का? जी एक फ्रेंड आहे ती सतत मला मेनोपॉजचं पाठवत राहते. हम्म. मी शेवटी तिला म्हणलं की तू काय एवढी अपसेट झालीस का की यु नो दॅट ती स्टेज येते की हर एक रील जी दिसतीये ना मेनोपॉजवर ती फॉरवर्ड करते. आय थिंक हा पण त्यातलाच एक भाग आहे. अगदी थोडंसं बरोबर. आणि ते आय थिंक जास्त ग्लोरिफाय केलं गेलं. हो. म्हणजे हा आणि एवढं ते जेवढं दाखवतात किंवा जेवढं इन्फॉर्मेशन आपल्याकडे हा. येते तेवढं म्हणजे ते- सायंटिफिकली होईल असं नॉलेज नाही. पाहिजे. हम्म. पण ते जसं आपण नाही का बघतो की एक सिम्पटम बघितलं की त्याच्यामुळे काही आजार होऊ शकतात. हे So आपण म्हणजे हे हा, थोडं सायकोलॉजिकल पण कधीतरी घडतायत गोष्टी. हा. ऑफकोर्स अवेअरनेस आणि एज्युकेशनची कमी आहे हम्म. की दोघा पार्टनर्सला की मेनोपॉज असो किंवा इव्हन अगदी मी तर म्हणेन पिरियड्सचं पण जे काही जी वुमन इज गोइंग थ्रू हम्म. ते पुरुषाला पण माहिती असणं गरजेचं आहे. करेक्ट. सो मेनोपॉज मध्ये काय करायचं हे पुरुषाला माहिती पाहिजे, की इतर वेळी काय करायचं हे सगळं माहिती असलं पाहिजे. तर Correct. बोथ द पार्टनर्स नीड टू बी एज्युकेटेड अबाउट. Correct. सो दॅट इज द सेकंड थिंग. आणि तुझा जो प्रश्न होता की मेनोपॉज मध्ये असं होतंय का किंवा काय, तर होतं, डेफिनेटली होतं. पण सगळ्यांबरोबरच होईल किंवा याच स्टेजला होईल किंवा पेरीमेनोपॉजलाच होईल किंवा मग प्री मेनोपॉजला होईल किंवा आफ्टर काही होईल असं काही त्याला रूल नाही. करेक्ट. सो ते एवढं अगदी विचार करत नाही राहायला पाहिजे. फ्लो विथ द फ्लो. यू जस्ट फील यू अंडरस्टँड की आता मला वाटतंय का माझी काय नीड आहे, मला माझं काय डिझायर आहे. दॅट विल डिसाइड प्रोबेबली युअर लिबिडो. करेक्ट. सो अजून एक म्हणजे या सगळ्या ह्याच्यात जेव्हा आपण स्त्रीची जर्नी म्हणतो किंवा म्हणजे तिची जे काही की पिरियड्स आहेत, प्रेग्नन्सी आहे, पोस्ट डिलिव्हरी आहे, मग परत मेनोपॉज आहे, ह्या सगळ्या ह्याच्यात आय फील की द मॅन इज सफरिंग. म्हणजे अगेन मी पुरुषांची साईड घेणार नाही किंवा बायकांना असं खाली दाखवत नाहीये, पण मग ह्याच्यात बायकांचा पण खूप मोठा रोल आहे की जेव्हा आपण म्हणतो की मग अफेअर्स होत आहेत किंवा या गोष्टी काही घडतात. सो दीज आर द व्हेरी सेन्सिटिव्ह टाइम्स की जिथे हे स्लिप्स घडतायत. सो इट इज नॉट जस्ट फॉर द सेक्स पर्पज बट बिकॉज द फिजिकल फिजिकल अटॅचमेंट कमी होतीये, त्यामुळे मग इमोशनली पण मग मला नाही वाटत की तुझ्याबरोबर टाइम स्पेंड करावा असं होतंय. सो मला असं वाटतं की आपली स्टेज जाणून आपल्या पार्टनरला आपण कसं सपोर्ट करणार आहोत की त्याच्या नीड्ससाठी, त्याच्या जे काही इच्छा, त्याच्या लिबिडो, त्याचं डिझायर, ह्याच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. आणि जिथे बायका खूप इग्नोरंट होऊन जातात, म्हणजे आय नो की त्या खूप लोडेड असतात की काम आहे, मुलं आहेत किंवा घरातली कामं आहेत, सासू सासरे आजारपण आहेत किंवा जे काही असू शकतं, पण तिथे मग परत ती इंटिमेसी मागे पडतीये. बरोबर. सो इन सच केसेस प्रॉब्ली थोडंसं त्याला मेलला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन शेअर द थॉट्स की बाबा हे असं आहे. एक्झॅक्टली की देर आर म्हणजे ते खूप असे वेज असतात ना की यू कॅन हेल्प आउट युअर पार्टनर विथ सो मेनी थिंग्स. सो तसं करायची गरज आहे, म्हणजे मग तुमचं रिलेशनशिप इंटॅक्ट राहतं. मोर यू डिस्कस आय थिंक यु नो दी रिलेशनशिप ग्रो स्ट्रॉंगर. हा, की म्हणजे पुरुषाला कळतंय की ओके असं नाहीये की तिला इच्छाच नाहीये पण आता तिला वेळ नाहीये, ओके, किंवा आता वेळ आहे पण मग इच्छा नाहीये. म्हणजे हे तिन्ही शेअर करायला पाहिजे. ओके. So that means that in a relationship, the two partners should be really liking each other. मग ते इन सिंक म्हणजे समजून घेऊ शकतात आणि मग त्याच्यानंतर the other things unfold pretty well. बरोबर, लाईक आपण करतोच आहे म्हणूनच एकत्र आहोत. फक्त की ते म्हणजे लोक म्हणतात ना की स्पार्क, म्हणजे माझ्याकडे बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की कपल की आम्ही स्पार्क नाहीये, आमच्या स्पार्क नाहीये. सो तर स्पार्क आणण्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज एफर्ट्स टाकायला लागणार आहे. म्हणजे मध्ये मी एक हा मूवी बघितला होता सय्यारा, तर त्याच्यात वेगळी स्टोरी आहे की त्याच्यात ती मुलगी विसरून जाते आणि मग तो परत सगळं क्रिएट करतो. तसंच एक इंग्लिश पण मूवी होता 50 डेट्स नावाचा काहीतरी, फर्स्ट 50 डेट्स. सो त्याच्यात पण तो तिला रोज रोज तीच आठवण करून देतो. मग तेवढं प्रेम आपण का नाही करू शकत की रोज तेच नाही पण काहीतरी नवीन गोष्ट करण्यासाठी तिथे की जस्ट अज्युम करण्यापेक्षा की हा मग हिला कॉफीच आवडते,
अरे विचार की तुला हम्म. आज वेगळं काहीतरी प्यायचंय का. करेक्ट करेक्ट. कधीतरी म्हणजे कधी ते रोजच्या रोज ठीक आहे तुम्ही घाई गडबडीत आहात तर तेच तुम्ही करताय रिपीट करताय, पण कधीतरी की काहीतरी वेगळेपणा आणायला पाहिजे. आणि ते असं आपोआप येत नाही. स्पार्क काही मी कोणाच्या ह्याच्यात टाकू शकत नाही मॅजिक सारखं, पण तुम्हाला एफर्ट्स टाकायला पाहिजे रोजच्या रोज दिवसभर. छोट्या छोट्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या रोजच्या तुमच्या हा. गोष्टींमधनं तुम्ही तो स्पार्क ऍड करा. बरोबर आहे. म्हणजे न जसं तुम्ही सांगता पहिल्यांदा भेटला हा की जसं मला माहित नाहीये. हा. सो इट शुड बी अबाउट की क्युरिओसिटी, की आज तुला काय करायचंय, आज आपण कुठे जायचंय, किंवा आज आपण काय, मी आज काय भाजी करू. की तिला वाटत असतं की हा ह्याला काय बटाटा आवडत नाही, हे आवडत नाही, ते आवडत नाही. दिस इज ऑलरेडी डिसाइडेड. करेक्ट करेक्ट. पण कधीतरी मे बी यू वॉन्ट टू आस्क हिम की आज तुला काय हवंय. करेक्ट सो करेक्ट करेक्ट. विचारण्याची म्हणजे क्युरियसली क्वेश्चन्स, प्रश्न विचारण्याची गरज आहे, संवादाची गरज आहे. करेक्ट. की Correct. रादर देन अज्युमिंग. आणि आता आपण म्हणजे आता नाव जस्ट यू मेन्शन अबाउट मूवीज, तर आता मध्ये मी तो एक हे पण पाहिला होता, शो पाहिला होता, आय थिंक काजोल आणि करेक्ट. होता, त्याच्यामध्ये दे वर डिस्कसिंग अबाउट इमोशनल चिटिंग आणि फिजिकल चीटिंग. तर कुठलं वाईट आणि कुठलं चांगलं असं इट वॉज अ कॉन्ट्रोवर्सी. आणि सरप्राइझिंगली जे थोडे एल्डर हे होते या I think Karan Johar and Raveena Tandon said, emotional cheating is worse than physical cheating. Whereas a young generation one, Janvi said की both are equally wrong. तर तुला काय वाटतं, म्हणजे what's your opinion about म्हणजे this? मला पर्सनली काय वाटतं, No, as a counselor. ऍज अ काउन्सिलर प्रत्येकाचं व्हॅरी होतं ते. की एखाद्याला मी फक्त रिप्लाय मध्ये हार्ट टाकला तरी ती चिटिंग आहे. एखाद्या पुरुषाला त्याच्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला कोणी म्हटलं की ओ यू लुक गॉर्जस, की ते पण आवडत नाहीये. किंवा तिने मग त्याला थँक्यू म्हटलेलं म्हणजे चिटिंग आहे, की तू त्याला म्हणजे प्रोत्साहन देतेस किंवा असं आहे ते. सो चिटिंग कॅन बी व्हेरी डिफरंट फॉर म्हणजे इमोशनल असो फिजिकल असो, फॉर इट डिपेंड्स ऑन तुमच्या पर्सनल तुमचे काय बिलीफ सिस्टम किंवा व्हॅल्यू सिस्टम आहे. माझ्यासाठी दोन्हीही बरोबर नाही आहे. ओके. हा ओके. म्हणजे तुम्ही इव्हेंच्युअली वन ऑर दी अदर विल टेक यू टू द अदर. करेक्ट. So when I'm emotionally connected to you, I'm getting carried away with those talks, or that again the intimacy. की when I am emotionally connected to you म्हणजेच मी इंटिमेट आहे तुझ्या बरोबर, की मी खूप शेअर करतेय माझ्या सगळं डीप डाऊन जे काय चाललंय ते मी शेअर करतेय. सो म्हणजेच मग कुठेतरी मग भेटलो की ते फिजिकल कॉन्टॅक्ट येणारच आहे. सो हाऊ डज दॅट, सो इट्स ऑल अबाउट की व्हॉट कम्स फर्स्ट इव्हेंच्युअली. सो हे लॉंग डिस्टन्स मध्ये आता बऱ्याच वेळा असे कपल्स येतात की ती तर इथे नव्हतीच, ती दिल्लीत होती, मी फक्त चॅट करत होतो, की मी शिपवर होतो, मी चॅट करत होतो तिच्याशी कारण हिला वेळ नव्हता. सो बट दॅट इज चिटिंग फॉर हर ना. ती म्हणली मी तुझ्या मुलांची काळजी घेतेय, तुझ्या वडिलांची काळजी घेतेय आणि तू दुसऱ्या मैत्रिणीशी बोलतोयस. बरोबर. सो दॅट्स अ चिटिंग फॉर हर. राईट. बट फॉर हिम इट वॉज नॉट चिटिंग. करेक्ट. सो दे वर टॉकिंग व्हेरी डीप डाऊन, काहीतरी खूप प्रॉब्लेम्स म्हणा, स्ट्रेस म्हणा, समटाइम्स इंटिमेट टॉक्स ऑल्सो, नॉट डायरेक्टली बट समथिंग फ्लर्टिंग टाईप ऑफ चाललं होतं आणि ते तिने सगळं वाचलं होतं. सो तिच्यासाठी ते चिटिंग होतं, त्याच्यासाठी नव्हतं. ओके ओके. राईट. जसं ते तो कुठला मूवी होता जुना आपला, तो सलमान खानचा, की एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते. त्यातलं थोडंसं ते तसं झालं. मी अगदी तसं नाही म्हणणार, असू शकतात चांगले फ्रेंड्स असू शकतात की म्हणजे, पण हा म्हणजे देयर इज अ व्हेरी थिन लाईन देन बिटवीन की वन मोर कपल आय मेट अगे, सॉरी की त्याच्यात तो मुलगा म्हणतोय की ते लग्न करायला तयार आहे, मॅट्रिमोनियल भेटलेत, छान जवळजवळ वर्षभर आता डेट पण करतायत पण लग्न करत नाहीये. सो ते दोघं आले होते की हा प्रश्न घेऊन की हिचा एक बेस्ट फ्रेंड आहे की जो ती इन अँड आउट त्याच्याशी बोलतीये, इन अँड आउट त्याला फोटोज पाठवते, इन अँड आउट तो तिच्याशी बोलतोय, तो सगळं सांगतोय की या रेस्टॉरंट मध्ये त्याला घेऊन जा, तिकडे जा, इकडे जा. सो म्हणजे तो म्हणला की हे मला वाटतं की तो कंट्रोल करतोय आमचं रिलेशनशिप. ती म्हणते की तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. पण मग जसं बेस्ट फ्रेंडशिप बद्दल जर का म्हणायचं तर मग त्याला पण बाउंड्रीज असल्या पाहिजे ना काहीतरी. की मग कट ऑफ झाला पाहिजे. हा, की मग एक्झॅक्टली मग तुझी प्रायोरिटी काय आहे, मग तुझा बॉयफ्रेंड आहे, तुझा म्हणजे फियांसे आहे का मग बेस्ट फ्रेंड आहे. आणि कन्फ्युजनच ना म्हणजे. हा, सो ती म्हणजे ती अशी येऊन सेशन मध्ये म्हणली की
मी ही फ्रेंडशिप तोडणार नाही. हा आत्ताच मला असं कंट्रोल करणार असेल तर मला हे लग्नच करायचं नाही. ओके. सो दॅट Okay. वॉज द होल थिंग की लग्न मोडायला आलं म्हणून ते दोघे आले होते. करेक्ट. पण मग म्हणजे मी पण जेव्हा तिला म्हटलं की अगं हे थोड्यात तुला बाउंड्रीज मेंटेन करायला पाहिजे, तर तिला आवडलं नाही. म्हणजे शी गॉट अफेंडेड की नाही मग आत्तापासून हा एवढा असं कंट्रोल करतोय. म्हणजे अगेन शी डिडंट रिअलाइज की दिस इज अफेक्टिंग त्यांच्या रिलेशनशिप मध्ये ते तिला तिचं माझं असंच डिफाईन्ड आहे, लेट हिम गेट अलाइन्ड इन्स्टेड ऑफ मी अलाइनिंग विथ. एक्झॅक्ट. आणि नाही तिचं मे बी तिचे जे काही रिलेशनशिपची जर्नी आहे की मे बी ब्रेकअप झालेले आहेत, लोकांनी चीट केलेलं आहे किंवा काही फेक प्रोफाईल झालेले आहेत, बरंच काय काही तिच्याबरोबर घडलेलं होतं. आय कुड सी व्हॉट वॉज हॅपनिंग विथ हर. करेक्ट. की तिला स्वतःला ती म्हणली की हा तर आत्ता मागच्या वर्षी भेटलाय, हा तर मित्र माझा मागची 10 वर्ष माझ्या बरोबर आहे ना, जेव्हा माझे डाऊन टाइम झाले तो माझ्या बरोबर होता. करेक्ट. पण तरी पण मग तुम्ही रिलेशनशिप आणि फ्रेंडशिप येते, थोडं रिलेशनशिप ॲट प्रायोरिटी असलं पाहिजे. मग नाहीतर मग त्याला रिलेशनशिप मग बॉयफ्रेंड का म्हणतोय, मग फ्रेंडच म्हणूयात. बरोबर आहे. सो अजून एक होतं की रिलेशनशिप मध्ये लोक पडायलाच घाबरतात किंवा एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये असल्यावरती त्यातनं बाहेर पडायची भीती वाटते. हे का होतं, म्हणजे वाय डज दिस हॅपन? आणि खूप आपण कॉमनली बघतो सुद्धा ना की लोकांना हार्टब्रेकची बेसिकली भीती असते. सो म्हणजे जर का आपण म्हणजे सायंटिफिक स्टडी बघितला तर हार्टब्रेक इज ऍज मच ॲज अ फिजिकल पेन. की म्हणजे न्यूरॉन्स तसे पेन देतात आपल्याला की म्हणजे म्हणून त्याला हार्ट ब्रेक म्हणतात की तेवढ्या इंटेन्सिटीचं ते आपल्या हार्टमध्ये पेन होत आहे असा टाईप. सो डेफिनेटली आपण वायर्ड आहोत की आपल्याला कुठलंही पेन किंवा ब्रोकन काही नकोय. सो आपण पडताना आपण जसं आपण हातावर पडतोय, डोक्यावर पडत नाहीये किंवा वी ट्राय टू प्रोटेक्ट असेल. करेक्ट. सो तसंच आपण ट्रेंड पण आहोत लहानपणापासून की ऍक्सिडेंट होऊ द्यायचे नाहीये, पडायचं नाहीये. तसंच मग की आपण म्हणतो पण आहे की आणि प्रेमात पडतोय. सो दॅट्स अन ऍक्सिडेंट वी आर गोइंग थ्रू आणि देन वी आर फिअरिंग की हार्ट ब्रेक होणार आहे. ओके. मग हार्ट ब्रेक झाल्यावर मग ते नंतरचे 4-5 महिने मग मी तर माझं चांगलं चालू होतं, पण आता हार्ट ब्रेक झालाय, आता माझं प्रमोशन होत नाहीये, आता मला फीडबॅक चांगले येत नाही, माझं अप्रेझल मध्ये घाणेरडं काहीतरी लिहून दिलं माझ्या HR ने, असे सगळे प्रॉब्लेम्स असतात. म्हणून मग त्यापेक्षा मी ते एक डिस्टन्सच मेंटेन करते. करेक्ट. मग मी त्या व्यक्तीला एवढं जवळच येऊ देत नाही. करेक्ट. की मी त्याच्यासमोर वल्नरेबल आहे. बरोबर आहे. की तो मला सोडून जाऊ शकतो किंवा तो मला रिजेक्ट करू शकतो किंवा तो मला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ शकतो. म्हणून मी ते तिथल्या तिथे अशी एक गॅप मेंटेन करून ते रिलेशनशिप कॅरी करत असते. आणि हे पुरुषही करतायत, स्त्रियाही करतायत. सो काय त्यातलं काहीतरी मिडवे पाहिजे ना, कारण तुम्ही निखळ एन्जॉय पण नाही करत आहे इन दॅट फिअर ऑफ अबॅन्डनमेंट की हे असं होऊ शकेल म्हणून तुम्ही जे प्रेझेंट आहे ते पण सॅबोटॅज करताय. बरोबर आहे. आणि तुम्ही रिझर्व्ड राहताय ना, म्हणजे राखून धरताय सगळं. म्हणजे अगदी पूर्णपणे फ्लो नाही होते. बरोबर आहे. बरोबर. काय थोडंसं सांग ना, म्हणजे ह्याच्यामधनं कसं नॅव्हिगेट करावं किंवा कसं त्यातलं सोल्युशन काढायचा प्रयत्न करावा. सो मग त्याच्यासाठी सोल्युशन असं आहे की मी एकच वाक्य बोलणार की डर के आगे जीते. सो म्हणजे काय की तुम्ही जर का घाबरूनच राहिले तर तुम्ही कधीच कमिटेड रिलेशनशिप मध्ये जाणार नाही, कधी तुम्ही लग्न करणार नाही, कधी तुम्ही लिव्ह इन पण करणार नाही, तुम्ही कधी प्रेम पण तुमचं व्यक्तच करू शकणार नाही. सो म्हणून त्या ब्रेकअपला न घाबरता जसं प्रोग्रेशन चालू आहे तुमच्या रिलेशनशिपचं ते नॅचरली होऊ द्यावं. आणि मग जर का अगदीच ब्रेकअप झालं, म्हणजे मी तर लिटरली म्हणते आत्ता हो म्हण, बघू ब्रेकअप झालं तर परत ये की यू काम डाऊन. इट इज ओके, डोंट फिअर द ब्रेकअप. काय 3 महिने 4 महिने आपण रडू, एकटेपणा वाटेल, त्या व्यक्तीची सवय झाली आहे, त्याला फोन करावासा वाटेल, त्याचे इन्स्टा स्टोरी चेक करावासा वाटेल, त्याचं सोशल मीडियावर स्टॉकिंग होईल, ते सगळं होईल. त्याच्या पलीकडे काही होणार नाहीये. तुम्ही जर का घाबरूनच राहिले मग तुम्ही कधी रिलेशनशिप मध्ये सक्सेसफुल होणारच नाही. करेक्ट. सो म्हणून पडायचं, बिंदास पडायला पाहिजे. बरोबर आहे. प्रेमात पडायला पाहिजे. एक्झॅक्टली. सो झाले आता आम्हाला 25 वर्ष पडून झाले. रोज पडायला पाहिजे. रोज आहे ती कोशिश चालू आहे. डेफिनेटली. पण मग अगेन कमिंग बॅक टू दिस, टिपिकली काय होतं की जेव्हा हे असे दुरावे निर्माण व्हायला लागतात तेव्हा यू टिपिकली कन्सल्ट अ फ्रेंड किंवा तुमच्या कोण जवळचं नातेवाईक असतील त्यांच्याशी बोलता.
पण नाव दॅट युअर इन टू दिस काउन्सिलिंग ॲज अ प्रोफेशन, लोक तिथे यायला घाबरतात. अँड स्पेशली आय हॅव सीन, किंवा माझं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे की मेल्सला हा थोडासा आय वुड से इगो प्रॉब्लेम असतो की देर नथिंग रॉंग विथ, माझ्या बरोबर काही प्रॉब्लेम नाही, जो काही प्रॉब्लेम आहे इज विथ द फिमेल ओनली. तर अशा वेळी मध्ये व्हॉट डू यू थिंक शुड बी डन, किंवा हे ओव्हरकम कसं करावं? सो म्हणजे तू एक्झॅक्टली म्हणजे तूच प्रश्नही सांगितले आणि उत्तरही दिलेस तू, की हे पुरुषाचं काम आहे मग, की त्यांनी ओपनली की येऊन सांगायला पाहिजे की बाबा मला हा इश्यू होतोय, त्यांनी एक्सेप्ट करायला पाहिजे की हा माझा इश्यू आहे, तिचा नाही आहे. बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा बेबीज होत नाहीयेत किंवा IVF ट्रीटमेंट चालू आहेत, हे सगळं जेव्हा म्हणजे आय रिमेंबर अ कपल की जे मला आले होते की आमचे IVF सक्सेसफुल होत नाहीये असं साठी ते आले. कारण तेव्हा खूप दे ऑल्सो गो टू खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन असते की एव्हरी मंथ ते ओव्ह्युलेशन, मग तुम्ही त्याच टाइमला काहीतरी करायचंय, मग ते नाही झालं, मग त्याच वेळेला त्याची टूर आली, मग ही अपसेट झालेली असते किंवा हे सगळं असं त्यांचं चाललेलं असतं. त्या ह्याच्यात ते माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा हे लक्षात आलं ऍक्च्युली की पुरुषाची तपासणीच नीट झालेली नाहीये. प्रत्येक वेळेला IVF साठी किंवा बेबीसाठी ते जेव्हा डॉक्टर्सकडे जात आहेत ते फक्त तिचं करतायत, फक्त फिमेलला दाखवलं जातंय, तिचे सगळे अल्ट्रासाऊंड होत आहेत, तिच्या सगळ्या टेस्ट होत आहेत. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही टेस्ट केली आहे का, तर तो म्हणला मला काही प्रॉब्लेम नाहीये, माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि मग जेव्हा आणि मग जेव्हा द मोमेंट ती म्हणली की अहो असं तिने हे केलं, तर त्यांनी तिचा हात दाबला की बोलू नको. म्हणजे त्यांना थेरपी सेशन मध्ये येऊन सुद्धा त्याला बोलायचं नव्हतं की त्याचा इश्यू आहे. करेक्ट. सो म्हणजे तुम्ही जाताय कशासाठी की ज्या गोष्टीसाठी हेल्प घ्यायला जाताय तुम्ही तो प्रॉब्लेमच नीट सांगत नाही. सो हा मेजरली मी पुरुषांमध्ये म्हणजे आय माइट साऊंड बायस्ड पण हा खूप मोठा प्रॉब्लेम दिसतो की बऱ्याच वेळा स्त्रियांना ब्लेम केलं जात आहे की ती कोल्ड आहे, ती चांगली नाहीये, ती अशीच फिरत असते काहीतरी घाणेरड्या कपड्यांमध्ये म्हणून मला वाटत नाहीये, असं तिला ब्लेम केलं जातं. पण ऍक्च्युअली बऱ्याच वेळा मग तो प्रॉब्लेम पुरुषात असतो किंवा त्याला प्रॉब्लेम असतो. सो इट इज जसं आपण म्हणजे किडनीला काय झालं, पोटाला काय झालं, डोकं दुखलं, काही झालं की आपण डॉक्टरकडे जातो, तसं इथे पण आपण जायला पाहिजे ओपनली. आणि बरेचशी औषधं आहेत, बऱ्याचशा ट्रीटमेंट्स आहेत, चांगले यूरोलॉजिस्ट तुम्ही शोधून त्यांच्याकडे गेलात की बरीचशी तुम्हाला हेल्प मिळते. आणि आय हॅव सीन सक्सेस स्टोरीज की मी त्यांना यूरोलॉजिस्ट कडे पाठवलंय आणि नाव दे आर लिव्हिंग अ गुड लाईफ. सो इट इज जस्ट मॅटर ऑफ फ्यू मंथ्स ऑफ मेडिकेशन और सम मेडिकेशन इन विच कॅन हेल्प. सो त्याच्यात एवढा कमीपणा वाटण्यासारखं पुरुषाला काही नाही आहे. आय थिंक इट इज मोर ऑफ माइंडसेट चेंज झाला पाहिजे. एक्झॅक्टली. देशामध्ये जे जसं ऍज यू अर्लियर सेड की ज्या प्रकारचं अपब्रिंगिंग होतं की जिथे आई वडील आणि मुलांमध्येच बेसिक डिस्कशन तेवढं पारदर्शक नसतं किंवा तेवढं ट्रान्सपरंट नसतं, ज्याच्यामुळे मग हे रिझर्वेशन आणि हे बिल्टअप होतात. आय थिंक दॅट शुड. आणि अजून एक की कपल्सला हे माहितीच नाहीये ना की व्हॉट इज द बेस्ट थिंग टू डू वेन यू आर टुगेदर. करेक्ट. की व्हॉट इज द बेस्ट थिंग आय कॅन गेट. करेक्ट. और व्हॉट इज द बेस्ट थिंग हाऊ आय कॅन अचीव्ह दॅट बेस्ट ऑफ द इंटिमेसी. हे त्यांना पण ट्रेनिंग नाहीये. तर बऱ्याच वेळा तर माहितीच नाहीये की काय चालू आहे ते. सो जे open up and speak up. Yeah. And one more thing is which our son was actually rightly said that. He said, Mama, what happens is ki बरेचदा असं होतं की we are always having our guards up. की म्हणजे सतत ना आपण एक असं आपल्या भोवती असं हे बनवलेलं असतं की वल्नरेबल नसतो आपण, किंवा समोरच्या व्यक्तीला आपल्यामध्ये कमी जास्तीपणा आहे हे आपण दाखवून देत नाही. आणि त्याच्यामुळे सुद्धा हे असं बॅरियर क्रिएट व्हायला लागतं. सो आपल्याला आपले कमीपणा दाखवायला आवडतच नाही ना कुणालाच. सो तो एक पॉइंट आहे. आणि म्हणजे ह्याच्यात अजून एक म्हणजे की पुरुषावर इव्हन प्रेशर पण जास्त असतं की म्हणजे बऱ्याच वेळा एन्झायटीमुळे पण परफॉर्मन्सचे इश्यूज असतात किंवा तो घाबरले आपल्याला म्हणजे लोकांना वाटतं की हा पुरुष आहे म्हणजे त्याला सगळं जमतंय, त्याला सगळं माहिती आहे. पण असं नाहीये. त्यांनी कुठला तरी व्हिडिओ बघितला असतो, तो त्या व्हिडिओतनं काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो की जे ऍक्च्युअल मध्ये घडणार नाहीये. करेक्ट. सो ते एज्युकेशन किंवा बोलण्याची मे बी माझ्यासारख्या प्रोफेशनल कडे यायची, डॉक्टर्स कडे जायची गरज आहे. आणि ते दोघा पार्टनर्सनी जवळ ओपनली बोलणार नाही तवर
होणार नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो नेहा, आपलं खूप छान चर्चा झालेली आहे. आता थोडंसं फन रॅपिड फायर राऊंड करूयात. यू जस्ट हॅव टू आन्सर इन येस अँड नो. ओके ओके, या ओके, लेट्स स्टार्ट. अजय, सोपे प्रश्न विचारा दोघांनी. अगदी अगदी. Yes. ओके, आय विल ट्राय टू बी No problem. क्विक. येस येस. So, relationship or situationship? रिलेशनशिप. Okay. लिव्ह इन ऑर मॅरेज? That's a tricky one. First live in, then marriage. ओके. Okay. Intimacy with sex or without sex? With sex. सो वेन यू आर लुकिंग फॉर ॲडवाईस, तर काउन्सिलर का चॅट जीपीटी? Counselor. आणि फ्रेंड का चॅट जीपीटी? Friend. ओके. So, आपण असं म्हणू, is 40s the new 20s? Yeah. Okay, absolutely great, Neha. You did well with the rapid fire round. The Thank flying you. colors. Thank you. Thank you. Wow. सो सुपर्ब. आजचा विषय फारच छान होता. लोकांना याची गरज आहे आणि म्हणूनच तुला या विषयावर बोलवायचं, म्हणजे आय कुडंट हॅव थॉट ऑफ एनीबडी एल्स Thank बेटर you. देन यू. आणि थँक्यू सो मच. तू खूप खूप गोष्टींवरती सविस्तर आपण चर्चा केली आणि परत आपण एखाद्या नव्या टॉपिकवरती चर्चा करूयात. Yes, नक्की. अँड येस, अँड थँक्यू सो मच फॉर Yes. बिंग ऑन द आणि पॉडकास्ट. थँक्यू, तुम्ही दोघांनी खूप छान म्हणजे खूप छान गप्पा झाल्या, मस्त Yes. गप्पा मारण्यासारखंच वाटलं. येस येस आणि तुम्ही दोघांनी एकदम खेळत ठेवलं. येस. थँक्यू सो मच. Very nice. Thank you. थँक्यू थँक्यू.